सामाजिक सलोखा आणि विविध जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन गेल्या 7 वर्षांपासून सातपूर शहरात शिवजन्मोत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे। त्या समितीमार्फत श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील समितीच्या वतीने घेण्यात येत असतं। याच माध्यमातून शिवजन्म महोत्सव समितीच्या वतीने दिनांक 16 फेब्रुवारी रोजी भव्य नृत्य स्पर्धा आणि स्पर्धेत निवड झालेल्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले। या कार्यक्रमासाठी नाशिक मनपा शिक्षणाधिकारी बीटी पाटील, नाशिक मनपा अधिकारी मयूर पाटील, समिती अध्यक्ष अनिल गडाख, कार्याध्यक्षा फरीदा सलीम शेख, उपाध्यक्षा पोपट जेजुरकर, सरचिटणीस दीपक मौले, सरचिटणीस टेक, सरचिटणीस दीपक मौले, चिटणीस भगवान काकड, सचिव किरण डोखे, प्रसिद्धी प्रमुख तुषार ढेपले यांच्या उपस्थितीत महापुरुषांच्या फोटोला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। या स्पर्धेत सातपूर परिसरातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन, इयत्ता 5वी ते 7वी लहान गट आणि 8वी ते 10वी मोठा गट आणि 1ली ते 4थी अशी प्रत्येक शाळेत ही स्पर्धा घेण्यात आली होती। याच अनुषंगाने विद्यार्थी यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले। दरम्यान या प्रसंगी रवी देवरे, मुन्ना तुपे, सचिन गांगुर्डे, विकास काळे, बाळा आवळे, राजेश खताळी, सर्व शाळेतील मुख्याध्यापक, पालक आणि सातपूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन राजेश खताळे यांनी केले। सातपूर शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष या नात्याने आलेल्या सर्व विद्यार्थी, पालक, गुरुजन वर्ग तसेच आपले विभागीय अधिकारी पाटील साहेब, शिक्षणाधिकारी आपले पाटील साहेब तसंच मंचवरील सर्व प्रतिष्ठितांचे आभार मानतो आणि स्वागत करतो। खरं तर गेल्या 7 वर्षापासून समितीच्या माध्यमातून बरेचसे सांस्कृतिक, शैक्षणिक असे कार्यक्रम राबवले जातात आणि यावर्षी पण आपण शाळेतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आणि निबंध स्पर्धा आयोजित केलेली होती आणि या स्पर्धा आयोजित करायचं कारण एकच असतं तर त्या मुलांचा उत्साह वाढला पाहिजे आणि मुलांना कुठेतरी एक स्टेज भेटलं पाहिजे आणि समितीचं हेच वैशिष्ट्य असतं का आपल्या परिसरातील सर्व विद्यार्थी, पालक या सर्व कामाला सहकार्य करत असतात आणि मुलं घडतात येतात नंतर त्यांची डेअरिंग वाढते, प्रोत्साहन वाढतं। हीच समितीचं खरं ध्येय असतं। उद्याचे कारण उद्याचा बाबा बाबा मेरी असली बाजू तो दूर है दादाजी। लोग वसीयत में बहुत सारी चीजें छोड़ के जाते हैं, मैं तेरे लिए कर्ज छोड़ के जा रहा हूं, इस बेटी की आजादी। तानिया नाउ सूबेदार तानाजी मालुसरे। La